जे स्ट्रगल आहे वारीचं ते वारकरी सेम आर्मीसारखंच आहे त्यांचं पण. जे देशसेवा असते, देशभक्ती असते, पण वारीमध्ये भगवंताचे दर्शन घेण्याची ओढ लागलेली असते. मी जोडीनं येणार, जोडीनं पुढच्या वर्षी आणि त्याच्या उद्धारासाठी ही वारी करत आहे. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी माऊली. कुठून आला आपण? आम्ही अकोले तालुका धामणगाव पाटवरून आलो. हे किती वारी तुमची महाराज? ही माझी पहिलीच वारी आहे. वारीबद्दल मला माहीत होतं पण अनुभव नव्हता. तर ह्या वर्षी एक पुण्याई, आईवडिलांची पुण्याई, मला देवाचं बोलवणं आलं आणि वारीत चालण्याचा योग आला. या वारीमध्ये तुम्हाला असं काय अनुभव आला, काय काय शिकायला मिळालं पहिल्या वारीमध्ये? हे वारकरी पाहून हा जो आनंद, हा जो सोहळा आहे, हा उत्सव माझ्या जीवनात हा पहिला प्रसंग आहे. हा आनंदाचा क्षण हा पहिल्यांदा मी अनुभवतोय. असा आनंद, असा सोहळा कधी पाहण्यात आला नाही. आता तुम्ही सध्या काय करता तुम्ही? आता मी आर्मीमध्ये होतो. 3 वर्ष झाले मला रिटायर होऊन, आणि 3 वर्षापासूनच चाललं होतं वारीमध्ये जावं, पण योग ह्या वर्षी आला आणि भगवंताचं दर्शन घेऊन मला मनाला शांती, आनंद आणि खूप 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 आनंद झालेला आहे. आता तुम्ही आर्मीमध्ये होता म्हणजे तुम्ही देशसेवा आधीपासून तुम्ही केलेली आहेत. हो. आता ती देशसेवा केलेली आहे आणि बाकी तुम्हाला पण जसे वारीमध्ये आपण कुठेही बघतो, पावसाळ्यात बघितलं आपण, कुठेही वारकरी झोपतात. काही जागा असे काहीच नाही. काही जण बंगल्यामध्ये झोपतात, बंगल्यामध्ये राहणारे असतील ते सुद्धा अशा ठिकाणी झोपतात. तर तुम्हाला कसं वाटतं की तुमचं आर्मीमध्ये आणि इकडं नवीन जाणवलं असं? जे स्ट्रगल आहे वारीचं ते वारकरी सेम आर्मीसारखंच आहे त्यांचं पण. जे वारीमध्ये जो प्रवास आहे त्यांचा तो आर्मीसारखाच आहे, पण त्या आनंदाच्या नामस्मरणामध्ये ते माणसाला दंग होऊन जातो. त्याला ते फिलिंग येत नाही त्याचं. आर्मीमध्ये असताना समोर देशसेवा असते, देशभक्ती असते, पण वारीमध्ये भगवंताचे दर्शन घेण्याची एक अत्यंत ओढ लागलेली असते. मन भगवंतामध्ये लीन झालेलं असतं, नामामध्ये. मग आता तुम्ही वारी केली, पण आता पुढच्या वर्षी परत वारीला याल का? हो, मी पुढच्या वर्षी आजपासूनच वाट बघतोय वारीची. मी जोडीनं येणार, जोडीनं पुढच्या वर्षी. आणि आता तुम्ही जे आर्मीमध्ये असतील किंवा आता जे देशभक्त आहेत ते किंवा जे समाज तुम्हाला पाहतोय, तर त्यांना तुम्ही वारीच्या माध्यमातून काय संदेश द्याल? ही मी पहिली देशसेवा केली देशासाठी. आता मी स्वतःच्या उद्धारासाठी ही वारी करत आहे, जाणत आहे, देवाजवळ जात आहे. आणि मला खूप काही अनुभव आलेले आहे वारीमध्ये. जे वारकऱ्यांचं जे प्रेम असतं, त्यांचं मन असतं, एक दुसऱ्याविषयी त्यांची जे माया असते, ते इतर बाहेर बघायला भेटत नाही. जे वारीत जे प्रेम भेटतं ते बाहेर पब्लिकमध्ये तेवढं प्रेम भेटत नाही. बरं, तुमचं नाव सांगा. कारण आता तुम्ही एवढा चांगला अनुभव सांगितला, तर तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आलात ते परत सांगा. माझे नाव शंकर दशरथ भोर, तालुका अकोले, अहिल्यानगर. आणि कुठल्या दिंडीमध्ये चालू होते तुम्ही? मी दिंडी क्रमांक तुकाराम महाराज सोहळ्यामध्ये दिंडी क्रमांक 28मध्ये मी चाललो होतो. चालेल, धन्यवाद. रामकृष्ण हरी. बघा, हे होते आपले दिंडी क्रमांक 28चे महाराज. त्यांनी देशसेवा तर केलीच आर्मीमध्ये असताना, तर आता ते स्वतःच्या उद्धारासाठी वारीला जातात आणि खरंच खूप छान अनुभव होता. तुम्ही देशसेवा करा किंवा बाकीचं हे करा, पण तुम्ही ही वारी कधी चुकू नका. रामकृष्ण हरी.